नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत बारामतीमध्ये. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचं कृषक प्रदर्शनासाठी आपण आज इथं आलो आहोत. आपण आज या फील्डमध्ये बघतोय 3 प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या. त्याच्यामध्ये आहे भीमाशक्ती आणि 2 दुसऱ्या नादरलँडच्या व्हरायटी आहे. आणि याबद्दल माहिती देण्यासाठी ओमराजे सर आपल्यासोबत आहे. नमस्कार. आपण इथं 3 व्हरायटी लावलेल्या आहेत. एक म्हणजे आपली इंडियन आहे, तर बाकीचे 2 नेदरलँडचे आहेत. हे एक भीमाशक्ती आणि बाकीचे 2 आहेत, एक रेड कोच आणि मलबॅक F1 आहे. ह्या 3 व्हरायटी आपण या इंटिग्रेशन करून त्याचं जे उत्पन्न आहे हे आपण 1.5 ते 2 पट वाढवलेलं आहे. आता भीमाशक्तीचं उत्पन्न आहे ते आपण सरासरी एक 12 ते 13 टन काढतो, तर आपण हे उत्पन्न 20 ते 22 टनापर्यंत नेलेलं आहे. आणि हे जे मलबॅक F1 आणि रेड कोच आहे ह्या व्हरायटीचं उत्पन्न आपण 30 टन ॲव्हरेज काढलेलं आहे. मॅक्स 50 टनापर्यंत पण नेऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय केलं आपण, एकतर वेदर स्टेशन आणि सॉइल सेन्सर या 2 उपकरणाचे उपयोग केलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं, तर आपले सॅटेलाइट मॅपिंग होते आणि प्लस तुमचं क्षेत्र किती निवडलं जातं त्यानुसार तुम्ही तिथं ते डाटा भरायचा की मला ही व्हरायटी मी या तारखेला शोईंग केली आणि मला एवढं उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार मग ते काय करणार, सगळे टेस्टिंग करणार, सॉइलमध्ये किती न्यूट्रिएंट आहे, वॉटर मॉइश्चर किती, हे सगळे डाटा तुम्हाला देणार. त्यानुसार अजून प्लस काय, तर कुठले कीड रोग येऊ शकते, कारण आपला तो ओलावा किती कमी जास्त आहे यानुसार ते डिटेक्ट करणार की कुठली कीड येऊ शकते, कुठला रोग येऊ शकतो. त्यानुसार तुम्हाला ते सजेशन नोटिफिकेशन देणार की तुम्ही एखादी अशाची फवारणी घेतली तर ते फायद्याचं राहील आणि उत्पन्न वाढेल तुमचं. ही पूर्ण AI बेस पूर्ण AI बेस आहे. चला धन्यवाद मित्रांनो.